आज आपल्याला बनवायचा आहे कुरकुरीत असा झटपट तयार होणारा रवा डोसा। तर डोसा खाण्यासाठी तुम्हाला डाळ आणि तांदूळ भिजू घालण्याची जराही गरज नाही। डाळ तांदूळ न भिजू घालता एकदम इन्स्टंट पद्धतीने तुम्ही हा डोसा तयार करू शकता। ज्यांना तुम्ही हा डोसा खाण्यासाठी दिला असेल त्यांच्या लक्षात देखील येणार नाही की तुम्ही हा डोसा रव्याचा वापर करून तयार केलेला आहे। आता डोसा तुम्ही बघू शकता एकदम छान कुरकुरीत झालेला आहे। तर पहिल्या प्रयत्नामध्ये देखील एकदम परफेक्ट असा तुम्ही डोसा तयार करू शकता। चला तर मग जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया। मिक्सरचं मी या ठिकाणी एक भांडं घेतलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला 1 कप बारीक रवा घालून घ्यायचा आहे। जाड रवा तुम्ही वापरलात तरी देखील हरकत नाही। रवा आपल्याला मिक्सरला बारीक करूनच घ्यायचा आहे, त्यामुळे तुम्ही जाड रवा देखील या ठिकाणी वापरू शकता। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। 1 चमचा आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। गव्हाच्या पिठामुळे देखील आपल्या डोशाला छान बाइंडिंग येते, त्यामुळे आपण यामध्ये 1 चमचा गव्हाचं पीठ घातलेलं आहे। आता आपल्याला हा रवा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। रव्याचं आपल्याला एकदम छान बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं आहे। रवा आपण मिक्सरला अशा पद्धतीने दळून घेतलेला आहे। एवढा बारीक आपण हा रवा मिक्सरला फिरून घेतलेला आहे। आता मिक्सरला आपण फिरून घेतलेला हा रवा एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही। इन्स्टंट डोसा आपल्याला तयार करायचा आहे। डोसा आपण आंबून केलेला नाहीये, यामध्ये थोडासा आंबटपणा येण्यासाठी त्याकरिता आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे। तर मी या ठिकाणी अर्धा कप दही घेतलेला आहे। जास्त आंबट नसलेलं मी या ठिकाणी दही घेतलेलं आहे। आता त्याच कपाने मी या ठिकाणी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। पाणी देखील आपण रव्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता रवा, पाणी आणि दही आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये अजिबात गुठळ्या होऊ द्यायचे नाहीत। मिश्रण आपण छान असं फेटून घेतलेलं आहे। यामध्ये काही गुठळ्या झाले असेल ते आपल्याला फोडून घ्यायचे आहेत। चमच्याच्या मदतीने आपण मिश्रणाला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला आणखीन अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे। मिश्रण थोडंसं घट्ट आहे, त्यामुळे मी या ठिकाणी आणखीन अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। अर्धा कप मधील मी थोडंसं पाणी सुरुवातीला घातलेलं आहे आणि मिश्रण आपण परत एकदा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। परत आपण राहिलेलं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि मिश्रणाला आपल्याला परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। रवा भिजवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 1 कप पाणी लागलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा कप दही घातलेलं आहे आपण यामध्ये। एवढं पातळ आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। चमच्याने आपण खाली सोडलं तर मिश्रण एकसारखं हे खाली पडत आहे। अशा पद्धतीचं आपल्याला एवढं पातळ मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। 1-2 चमचे पाणी कमी अधिक देखील लागू शकतं। आता मिश्रणावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजेच आपला जो रवा आहे तो छान असा फुलला जातो। आता रवा आपला फुलत आहे तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी डोशासोबत खाण्यासाठी एक चटणी तयार करून घ्यायची आहे। तर आता आपण मिक्सरचं एक छोटं भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी नारळाचे काप घालून घ्यायचे आहेत। 2 चमचे आपल्याला यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत, त्यामुळे चटणीला बाइंडिंग छान येते आणि चव देखील छान येते। तुम्ही नुसत्या नारळाची देखील चटणी तयार करू शकता। नुसत्या नारळाचा जर आपण चटणीमध्ये वापर केला तर त्याला पाणी सुटतं। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा डाळवं घालायचं आहे। फुटाण्याची जी डाळ असते किंवा डाळवं असतं ते देखील चटणीला बाइंडिंग देण्याचं काम करतं। आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, अद्रकचा 1 तुकडा आणि लसणाच्या 2 पाकळ्या घातलेल्या आहेत। चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। अर्धी वाटी पाणी घालून आपल्याला ही चटणी मिक्सरला एकदम छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे। एकदम छान स्मूथ अशी आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे। एकदम छान मस्त अशी आपली ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे। एका वाटीमध्ये आपल्याला ही चटणी काढून घ्यायची आहे आणि चटणीला आपल्याला जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि उडदाच्या डाळीचा तडका देऊन घ्यायचा आहे। तर ओल्या नारळाची आपली ही चटणी तयार झालेली आहे। आता आपल्याला लगेचच डोसे तयार करून घ्यायचे आहेत। एक 10 मिनिट झालेले आहेत आणि आपला जो रवा आहे तो देखील आता छान फुललेला आहे। मिश्रणाला आपल्याला परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मिश्रण थोडंसं आता घट्ट झालेलं आहे। रवा फुललेला आहे त्यामुळे मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे। इन्स्टंट पद्धतीने आपण हे डोसे तयार करत आहोत, त्यामुळे आपण खायचा सोडा यामध्ये घालणार आहोत। 1/4 टीस्पून आपल्याला यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे। पोहे खायचा चमच्याने बघितलं तर पाव चमचा आपण यामध्ये खायचा सोडा घालून घेणार आहोत। तर पाव चमचा म्हणजे चमच्याच्या सुरुवातीचा जो भाग आहे तेवढाच आपण खायचा सोडा घेतलेला आहे। आपल्याला खायचा सोडा यामध्ये घालायचा आहे। आता या सोड्यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बॅटर आपल्याला परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये जे बुलबुले तयार होतील ते बुलबुले आपल्याला पूर्णपणे फोडून घ्यायचे आहेत। आता डोसे तयार करण्यासाठी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। लगेचच आपल्याला डोसे तयार करून घ्यायचे आहेत। आता डोसे तयार करताना आपल्याला कमी गॅसवरती तवा छान असा गरम करून घ्यायचा आहे। हाय फ्लेमवरती आपल्याला डोशाचा तवा अजिबात गरम करायचा नाहीये। 2 ते 3 मिनिट आपण कमी गॅसवरती तवा छान असा गरम करून घेतलेला आहे। यावरती आता आपल्याला पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आहे आणि एखाद्या कॉटनच्या कपड्याने आपल्याला हा तवा कोरडा करून घ्यायचा आहे। डोसा छान कुरकुरीत होण्यासाठी
आणि डोशाला छान एकसारखा रंग येण्यासाठी ही स्टेप एकदम महत्त्वाची आहे. 1 ते 1.5 पळी आपल्याला हे मिश्रण तव्यावरती घालायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला चमचा मधल्या बाजूपासून बाहेरच्या बाजूपर्यंत फिरवत न्यायचा आहे. आता आवडत असेल तर तुम्ही यावरती थोडंसं तूप घालू शकता किंवा तेल घालू शकता किंवा तेल तूप न घालता देखील तुम्ही हे डोसे तयार करू शकता. मी थोडंसं यावरती तूप घालून घेत आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिटभर आपल्याला हा डोसा शिजवून घ्यायचा आहे. आता आपल्याला डोशावरील झाकण काढायचं आहे आणि डोशाला आपल्याला सर्व बाजूनी सारखं असं भाजून घ्यायचं आहे. ज्या बाजूने आपला डोसा भाजलेला नाही त्या बाजूने आपल्याला तवा फिरून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम सर्व बाजूनी सारखी लागत नाही, त्यामुळे तवा आपल्याला फिरवत हा डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे. तर एकदम छान असा आपला हा डोसा भाजलेला आहे. आता याच्या कडा देखील लूज झालेल्या आहेत. याच्या कडा लूज झाल्या की डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर छान आपल्याला कुरकुरीत डोसा तयार करायचा आहे, त्यामुळे आपण थोडा जास्त भाजून घेतलेला आहे. तुम्हाला थोडासा मऊ सॉफ्ट डोसा आवडत असेल तर तुम्ही थोडासा लवकर जरी हा डोसा काढलात तरी देखील हरकत नाही. एकदम मस्त असा आपल्या डोशाला रंग आलेला आहे. एकदम छान कुरकुरीत असा आपला हा डोसा तयार झालेला आहे. आता परत आपल्याला तव्यावरती पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि तवा आपल्याला कपड्याने पुसून घ्यायचा आहे. तवा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला तव्यावरती मिश्रण घालून घ्यायचं आहे. परत आपण यावरती 1 ते 1.5 चमचा मिश्रण घालून घेतलेला आहे आणि डोसा पसरून घेतलेला आहे. 1 मिनिटभर आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे. डोशाच्या कडा सुटल्या की आपल्याला डोसा काढून घ्यायचा आहे. झाकण मी आता काढून घेतलेलं आहे. डोशाच्या कडा सुटलेल्या आहेत. एखाद्या उलथण्याच्या मदतीने आपण काढून घेतलेलं आहे. याचा एक रोल तयार करून घेतलेला आहे. बघू शकता एकदम मस्त असा आपला हा डोसा तयार झालेला आहे. एकदम छान कुरकुरीत असे आपले हे डोसे तयार झालेले आहेत. बाकीचे राहिलेले सर्व डोसे आपण या ठिकाणी तयार करून घेऊया. आता 1 कप रव्यामध्ये आपले 10 ते 12 डोसे तयार होतील. तुम्ही जर पातळ डोसे तयार केले तर 10 डोसे तयार होतील. थोडेसे जाडसर केले तर 7 ते 8 डोसे आपले या ठिकाणी आरामशीर तयार होतात. तर मस्त असे आपण हे डोसे तयार करून घेतलेले आहेत. चटणी देखील आपली तयार आहे. आवाज ऐकू शकता डोशाचा एकदम छान कुरकुरीत झालेला आहे. तर हे रव्याचे इन्स्टंट डोसे तयार झालेले आहेत. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया तशीच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेजला देखील आपल्याला फॉलो करायला विसरू नका.